नमस्कार. आज 20 नोव्हेंबर आणि आज आपण तळेगाव मळे या ठिकाणी प्रगतशील युवा शेतकरी आबाळे भारत अशोकराव यांच्या कांदा प्लॉटला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मागील 3 दिवसापूर्वी तणनाशकाची ओळख, तणनाशकाची निवड याचा एक व्हिडिओ आपण बनवला आणि तो प्रसारित केला. तदनंतर काल सकाळी पेरलेला जो कांदा असतो त्या पेरलेल्या कांद्यामध्ये ऑक्झिक्लोरोफिन हे जे तणनाशक आहे, म्हणजेच गोल असेल, गॅलिगन असेल, आल्टो असेल किंवा इव्हेन्सो असेल, यामधील ऑक्झिक्लोरोफिन 23.5% हा जो घटक असतो हा बीजनाशक म्हणून कशा पद्धतीनं काम करतो आणि त्याचे कसे रिझल्ट येतात याचा ह्या प्लॉटचा त्या औषधाचा रिझल्ट आपण काल पडेगाव येथील श्री शिवा गणेश भाकरे यांच्या पेरलेल्या कांद्यामध्ये आपण काल बघितला. आणि आज मग आता पुढचा जो विषय येतो, आपण लागवड केलेल्या कांद्यामध्ये तणनाशकाचा कशा पद्धतीने रिझल्ट येतो. जर गवत 2-2 पानावर असताना त्याची जी प्रॉपर स्टेज आपण ज्याला म्हणतो, 2-2 पानावरची गवताची जी अवस्था असते ती, आणि काय जे तणनाशक फवारणी करताना जी नियमावली असते त्या नियमावलीत जर तणनाशकाची फवारणी जर झाली तर कशा पद्धतीने रिझल्ट येऊ शकतो हे बघण्यासाठी आज आपण तळेगाव येथील आबाळे भारत अशोकराव यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तणनाशक मारताना बऱ्याचशा चुका होतात आणि परिणामी त्याचे रिझल्ट, त्याचा प्रभाव आपल्याला कमी दिसतो आणि मग आपण त्या औषधाला किंवा मारणाऱ्याला किंवा औषध देणाऱ्याला दोषी ठरवतो. परंतु तणाच्या योग्य अवस्थेत रानात प्रॉपर ओल जर असेल, या सगळ्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर अधिक चांगल्या पद्धतीने रिझल्ट येऊ शकतो. याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि मग कांदा पिकामध्ये तणनाशक फवारणी करताना कुठली काळजी घेतली पाहिजे याच्यावरती पुढे बोलत असताना मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तणनाशकाची फवारणी करताना तणनाशकाची निवड हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तदनंतरचा जो विषय येतो का ज्या कांद्यामध्ये फवारणी करताना तण हे 2-2 पानावर असावं किंवा त्यापेक्षा त्याची मोठी 3-3, 4-4 पानाची त्याची अवस्था नसावी, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट येते, फवारणी करताना रानात पुरेशी ओल असावी किंवा तणनाशकाची फवारणी केल्यानंतर ताबडतोब किंवा एक 12 घंट्यात, 10 घंट्यात, तासामध्ये त्याला पाठीमागून आपण पाणी द्यावं. आणि फवारणी करताना एकरी 200 लिटर पाणी कसं जाईल याची आपण काळजी घ्यावी. मारलेल्या तणनाशकाचा, मारलेल्या औषधाचा जमिनीच्या पृष्ठभागावरती, तणाच्या पृष्ठभागावरती एक सारखं आच्छादन, एक सारखं आवरण त्याच्यावरती बसेल, जास्तीत जास्त पृष्ठभाग त्या तणनाशकाने व्यापला जाईल याची काळजी घ्यावी, की जेणेकरून दाट फवारणी करावी. हा यामागचा हेतू आहे. फवारणीसाठी लागणारं जे पाणी आहे ते पाणी पिण्याजोगं गोड असावं. क्षारयुक्त पाणी, मोहचळ पाणी आणि गढूळ पाणी जर असेल तर अशा पाण्यामध्ये आपण तणनाशकाची फवारणी करू नये. तदनंतरचा जो विषय येतो, तणनाशकाची फवारणी करताना वातावरणामध्ये थोडासा कवळा किंवा उन्हाचा थोडाफार लपंडाव असावा. आता मागील 2 दिवसापासून वातावरण जरा ढगाळ आहे, एकदम झाकलेलं आभ्रछादित जर वातावरण असेल तर अशा वातावरणामध्ये आपण तणनाशकाची फवारणी करू नये. तसेच तणनाशकाची फवारणी करताना जो नोझल आपण वापरणार आहोत तो व्ही आकाराचा, ज्याला तणनाशक नोझल म्हणतात, त्या तणनाशकाच्या नोझलनेच तणनाशकाची फवारणी करावी. तसेच वारा चालू असेल तर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण शक्यतो तणनाशकाची फवारणी करू नये. तदनंतर फवारणी करत असताना आता आपण जर कांद्यात फवारणी करतोय, जर शेजारी कोणाचे टोमॅटो असतील किंवा कोणाची कपाशी असेल तर आपल्याला शेजारच्या पिकाचीही काळजी घ्यावी लागणार आहे, जेणेकरून आपण जे तणनाशक मारत आहोत ते आपल्याच पिकात कसं पडेल, की जेणेकरून नोझलचा गन आणि जमीन याचं अंतर जर व्यवस्थित ठेवून आपण जर व्यवस्थित फवारणी जर केली तर निश्चितच शेजारच्या पिकाचं नुकसान होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून तणनाशकाचे चांगले रिझल्ट कसे येतील याकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग ह्या सगळ्या नियमावलीला धरून, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आबाळे पाटलांनी या ठिकाणी या स्प्रिंकलरवरती लागवड केलेली ही जे लाल कांदे आपण बघतोय याला तणनाशकाचा वापर केला. कुठंही दात कोरायलाही काढे या कांद्यामध्ये शिल्लक नाही. एक आपण ज्याला म्हणतो पूर्णतः परिपूर्ण रिझल्ट ह्या प्लॉटवरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तदनंतरचा एक विषय, केना ह्या तणाला कांदा पिकात वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही तणनाशकाचा रिझल्ट येत नाही. याचं उदाहरण
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ह्या केना ह्या तणावरती या तणनाशकाचा कुठलाही इफेक्ट झालेला नाही. आणि हे बघा आपण बघू शकतो ह्या पूर्ण प्लॉटमध्ये कुठंतरी फक्त केना, आम्ही आता पूर्ण प्लॉट फिरलोय आम्ही, फक्त केना एवढं एकच तण या ठिकाणी पाहावयास मिळतं. तणनाशक मारलेलं क्षेत्र, तणनाशक वापरलेलं क्षेत्र आणि तणनाशक न वापरलेलं क्षेत्र यातला जर आपल्याला फरक पाहायचा असेल तर आभाळे पाटील या ठिकाणी हे जे सारे किंवा बेड यांनी या ठिकाणी स्प्रिंकलरवरती कांदे लावण्यासाठी तयार केले होते आणि त्यावरती ही जी लागवड झालेली आहे, याच ठिकाणी शेवटचे जे 2 सारे आहे जिथे त्यांना रोप कमी पडला असेल त्या ठिकाणी त्यांनी कांद्याची लागवड केलेली नाही. आणि मग कांद्याची लागवड तिथं केलेलं नसल्यामुळे त्या रानामध्ये तिथं त्यांनी तणनाशकाची फवारणी केलेली नाही. हा फरक आपण बघू शकतो, तणनाशक वापरलेलं आणि तणनाशक न वापरलेलं, इतका मोठा हा जो फरक आहे हा आपण आपल्या डोळ्यांनी इथे बघू शकतो. तणनाशक मारताना कुठली काळजी घ्यायची आणि तणनाशक मारल्यानंतर त्याचे कुठल्या पद्धतीने रिझल्ट येतात यावरती आपण चर्चा केली. परंतु कुठलं तणनाशक मारलं आभाळे पाटलांनी, यांनी या ठिकाणी गोल 200 लिटर पाण्यासाठी 200 ml आणि टर्गा सुपर 200 लिटर पाण्यासाठी 300 ml या प्रमाणात त्यांनी एकत्रित फवारणी केली. फवारणीसाठी लागणारं पाणी त्यांचं गोड होतं. तदनंतर एकरी 200 लिटर पाणी त्यांनी वापरलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी 200 लिटर पाण्यासाठी अर्धा किलो युरियाचा वापर केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही याबरोबर ह्युमिक ॲसिड 200 लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर, का जे डॉक्टर रूट नावाने येतं, त्याचा वापर केलेला आहे. आता डॉक्टर रूट किंवा ह्युमिक वापरण्याचं कारण काय असं ज्यावेळेस त्यांना विचारलं तर त्यांनी याच्या मागचा अभिप्राय असा व्यक्त केला, कांदा लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की कांद्याला ह्युमिकची आळवणी किंवा ह्युमिक दाणेदार पिकात टाकण्यात यावं. तर मग ह्या मानसिकतेतून मग तणनाशक तर मला मारायचंच होतं, मग त्या तणनाशकामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर ह्युमिक टाकून फवारणी केली. तणनाशकाचं पण काम झालं आणि जे ह्युमिक आपल्याला पिकाच्या मुळीपर्यंत पोहोचवायचं होतं तेही तिथपर्यंत पोहोचलं. ह्या मानसिकतेतून मी या ठिकाणी ही फवारणी केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघतोय.